नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा एक व्हिडिओ टाकतो. तर व्हिडिओ आहे कांद्याचा. तर आपण एक काही कांदा रोप मल्चिंग पेपर वापरून लावलेलं आहे. तर त्यासाठी आपण एक दोन प्रयोग केलेले. एक काळी बाजू मल्चिंगची वरच्या बाजूला असताना, सिल्वर बाजू वरच्या बाजूला असताना, आणि काही कांद्याचं रोप असं लावलं की आपण जिथे मल्चिंग पेपरचा वापर नाही केला आहे. तर चला तर पाहूया मग हा व्हिडिओ. तर शेतकरी मित्रांनो, इथे पाहू शकता आपण की इथे आपण सिल्वर बाजू वरच्या बाजूला असताना मल्चिंग पेपरचा वापर करून कांद्याचं रोप लावलेले, आणि ह्या बेडला आपण काळ्या कलरची बाजू वरच्या बाजूला असताना मल्चिंग पेपरचा वापर करून कांद्याचं रोप लावलेलं आहे. तर हा मल्चिंग पेपर 10 छिद्राचा आहे. तर आपण मोजू शकता 10 रोप बसता एका लाईनमध्ये. हा मल्चिंग पेपर इकडे जवळपास कुठे मिळत नव्हता. हा खास करून आम्ही नाशिकहून मागवला, आणि त्यानंतर उरलेलं जे क्षेत्र आहे ते बिना मल्चिंग पेपरचं आपण लावलेलं आहे. तर याला लावून साधारण 10 दिवस झालेले. याच्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी लागवडीच्या नंतर याला डिचिंग केलेली आहे. ठिबकद्वारेच त्याला औषधी सोडली, ज्याच्यामध्ये महापीडचं रूट मॅक्स, 22 टीन आणि क्लोरो 50% असं औषध या पद्धतीने आपण याला सोडून दिलं. आणि फवारणीतून आपण लगेच 2 दिवसातच साप बुरशीनाशकचा वापर, बायो 303 आणि इसाबियनचा वापर असं फवारणीद्वारे केलेलं आहे. तर काळोखी वगैरे आपण पाहू शकता, जबरदस्त काळोखी आहे. शेंडा करपा थांबलेला आहे, तूटसुद्धा नाही पडलेली आहे, आणि कांदा सध्या जोमात आहे. त्यानंतर आपण 21-11-21 कॅसल टॉप या नावाने येणारं खत 5 किलो, त्यासोबत सोलुसिमिक्स 1 किलो असं याला ठिबकद्वारे दिलेलं आहे. तर जबरदस्त वाढ आणि फुटवा पण जबरदस्त चालू आहे. चला, यापुढचं शेड्यूल जे असेल आपण पाहूयात. आपल्याला अशा प्रकारे किती उत्पन्न येतं हे पाहायचं. यासाठीच आपण मल्चिंग पेपर आणि विदाऊट मल्चिंग पेपरचा आपण वापर केलेला आहे. कांद्याची साईज वगैरे आपल्याला कुठपर्यंत नेता येईल त्या पद्धतीने